माझ्या गार्डनमध्ये येलो कलरची जी लिली आहे तर ते किती छान बहरली. माझ्या मैत्रिणीने बी दिले होते. मी कुठं कुठं असे कोणत्या कोणत्या कुंड्यांमध्ये टाकले तसे तसे ते उमललेत. तर खूप छान वाटायले ते पिवळ्या कलरचे फुलं. आणि सकाळी लवकरच उठले मी 4 वाजता. म्हटलं देवपूजा ते पण करायची आहे आपल्याला. तर मग बाहेरचं वाडा सगळं स्वच्छ धुवून काढलं आणि उंबरट्याला हळदीचं लेपन केलं नाही, कारण की पावसाचं वातावरण होतं. मग ते पाऊस उंबरट्याकडे येतं माझ्या, तर मग ते सगळे फरचीवर पिवळं पिवळं होऊन जातं. त्यामुळे मी नाही केलं, फक्त छोटीशी रांगोळीच काढली. आणि नंतर मग आंघोळ वगैरे केली. सिद्धेशला टिफिन वगैरे बनवून दिलं. मग तो शाळेत गेला आणि त्याच्यानंतर पूर्ण स्वयंपाक केला मग मी पूर्णाचा त्याचा. आणि मग स्वयंपाक झाला. मग त्याच्यानंतर म्हटलं आता देवांची पूजा वगैरे, तर देवांची पूजा वगैरे करून घेतलं. त्याचा व्हिडिओ काढला नाही, कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो. मग त्यामुळे मंगल कलश स्थापना करायची राहिलेली होती, कारण की नारळ आणायचं राहिलेलं होतं. मग आहोंनी नारळ आणि फुलं वगैरे आणून घेतले. आणि मग स्वामींना पण मी असं छान पांढऱ्या कलरचं धोतर आणि पिंक कलरचं शेला आणि फेटा व्हाईट कलर, म्हणजे असं पूर्ण छान त्यांना तयार केलं स्वामींना पण. आणि त्याच्यानंतर घरातल्या देवांची पण पूजा वगैरे सगळं झालं. आणि जे मंगल कलश आहे त्याच्यामध्ये सुपारी, नाणं, अक्षदा, हळदी कुंकू आणि कलशला स्वस्तिक काढून नवीन नारळाचे, कारण आज पौर्णिमा आहे म्हणून आज नारळ पण बदलला आहे मी. तर असं छान पूजा केली. नंतर फुलं वगैरे ठेवून घेतले आणि दिवे अगोदरच प्रज्वलित करून ठेवले होते. आणि स्वामी त्या वस्त्रामध्ये किती छान दिसत आहेत. आणि त्याच्यानंतर म्हटलं आता बाकीचं सगळं काम आवरलं. गॅस वट्टा वगैरे सगळं क्लीन करून घेतले, घरं सगळे आवरून घेतले. त्याच्यानंतर म्हटलं आता चला कपडे मशीनला लावले आणि ताट वगैरे तयार करून घ्यावं म्हटलं अगोदर, कारण मग साडी घातल्यानंतर एवढं सगळं करायचं म्हटलं खूप गरमी होती, कारण पाऊस येण्याचे चान्सेस आहे, तर खूप गरमत होतं घरामध्ये पण. तर मग ओटीचं सामान घेतलं पिसावरती. आणि आंबा जो आहे तर त्या आंब्याला असं आमच्याकडे 7 वेळा दोरा गुंडाळतात, म्हणजे तीच ओटी वडाला पुजायची असं. आणि आमच्याकडे हरभऱ्याच्या डाळीचा मान असतो प्रसादाचा, तर मग हरभऱ्याची डाळ रात्रीच भिजत घातली होती मी. आणि त्याच्यानंतर साखर, दूध घेतलं, आंबे घेतले आणि गहू जे आहे तर ते गहू वाटीत काढून घेतले. आणि देवांना फुलं वगैरे वाहिले, तर फुलं थोडेसे उरले होते. म्हटलं तिथे आमच्या इथं कॉलनीत विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, तर तिथं व्हायला काम येईल, तर मग फुलं पण घेतले. आणि जो तांब्या आहे तर तांब्यामध्ये पाणी, त्याच्यात पण थोडंसं दूध घातलं. आणि नंतर भीमसेन कापूर आणि तुपाचं वात असं घेतलं. आणि दोरा पण लागेल म्हणून दोरा घेतला. आणि परत हळदी कुंकाचा करंडा घेतला, अगरबत्ती घेतली. असं जे जे आठवलं ते सगळं साहित्य एका जागेवर जमा करून घेतलं आणि मग ताटात भरून ठेवलं. आणि ताटावर झाकायचं. वरती बेडरूममध्ये कपाट आहे ना आमचं, तर तिथं होतं. मला खूप कंटाळा आला वरती जायचं, कारण खालीच सगळे कामं आवरले. मग आहोंना म्हटलं तेवढं घेऊन या तुम्ही, आता माझं तेवढं काम करा. मग आहो गेले वरती ते आणायला, तोपर्यंत हे सगळं आवरून घेतलं. आणि केस माझे ओलेच होते, आज केस धुतलेले होते, तर म्हटलं आता काय करावं. साडी वगैरे नेसून घेतली मग मी अगोदर. आणि म्हटलं आता केस वाळेपर्यंत घरातल्या देवारा जो आहे तिथं देवीची ओटी भरून घ्यावं आणि त्यांनाही आंबा म्हणून प्रसाद ठेवावं असं. तर मग ते केलं आणि हात जोडून नमस्कार वगैरे केला. आणि स्वामींचं पण असं छान मस्त दर्शन घेतलं. आणि खूप छान वाटत होतं. देवाची पूजा वगैरे केलं तर घरामध्ये. आणि सकाळपासून म्हणजे 4 वाजल्यापासून उठलेले हात चालूच आहे कंटिन्यू माझा. पण कसं आहे, आवड असली की सवड पण भेटती आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक आनंद पण भेटतो. आणि हे काही जर आपण एखाद्या दिवशी जर केलं नाही, काहीतरी हरवल्यासारखं वाटतं, कारण आपल्याला नेहमीची सवय. आणि नंतर मग तुळशीची पण छान पूजा वगैरे करून घेतली. आणि साडीचं सांगायचं झालं तर मी काय केलं होतं, एक दिवस अगोदर प्लेट्स करून घेतले पदरचे आणि त्याला पिन लावून त्याला छान प्रेस करून ठेवलं. आणि जे नेसते मिऱ्या आहे का त्याला पण प्लेट्स करून प्रेस करून घेतलं आणि तिथेही पिन लावली. असा एक दिवस अगोदरच मी तयारी करून ठेवली, म्हणून मला ती साडी इझी नेसता आली, कारण ती काठापदराची तर वेळ जातो, कारण मग बायका पण वेळेला घाई करतील. मग मस्त आंबाडा वगैरे घातला, ज्वेलरी घातली, छान तयार झाले. आणि मग मैत्रिणी आल्या. मग मैत्रिणींबरोबर आमच्या कॉलनीतच मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं, तिथंच हे वडाचं झाड आहे. अगोदर इथं सोय नव्हती, वट्टा वगैरे काही नव्हतं, ते खाली दगडं जे पडेल होते का तसंच होतं पूर्ण. ते खूप टोचायचं आणि असं कम्फर्टेबल वाटत नव्हतं पूजा करायला. तर मग छान मस्त बांधकाम केलं आणि मंदिरात पण खूप छान वाटत होतं. काही ठिकाणी गट्टू वगैरे बसवलेत, काही ठिकाणी राहिलेले, तर कोणी कोणी गाड्या पार्किंग करतात तिथं. तर असं खूप मस्त वाटतं आमच्या कॉलनीमध्ये. आणि मस्त मग असं वडाला छान पूजा केली आणि नवऱ्यासाठी दीर्घायुष्य लागू दे म्हणून मागणी घातली.
आणि त्याच्यानंतर मग दोरा जो आहे, बरेच बायका काय करतात, जे दोऱ्या गुंडाळलेले त्याच दोऱ्याला गाठ मारतात आणि तसंच गुंडाळायला लागतात, तर ती चुकीची पद्धत आहे. तसं नाही करायचं. जे वड आहे का वडाला दोरा आपला गुंडाळायचा, 7 गाठी बांधायच्या आणि त्याच्यानंतर 7 प्रदक्षिणा म्हणजे 7 दोरा घेऊन 7 प्रदक्षिणा घालायच्या. तर अशा पद्धतीने पूजा करायची. आणि तुमच्याकडे कसं करतात काय माहीत, पण आमच्याकडे अशी पद्धत आहे. आणि त्याच्यानंतर मग तिथंच आता वट्यावरती जागा झाली भरपूर बसायला पण आता बायकांना, कारण की इथं पूजा करून आम्हाला विठ्ठल रखुमाईचं जे मंदिर आहे ना समोर, ते पीच कलरचं दिसतंय, तर तिथं जावं लागायचं आणि तिथं वटी भरायचो आम्ही एकमेकांची. दादा तिथल्या तिथंच जागा आहे, तरी आम्ही तिकडं दर्शनाला गेलो, पण वटी भरायला तिथल्या तिथंच बसलो झाडाजवळ. तर खूप छान वाटत होतं. तर आमच्याकडं असं अगोदर हळदी कुंकू लावतात एकमेकींना, त्याच्यानंतर प्रसाद देतात साखर आणि जी हरभऱ्याची डाळ आहे ती, आणि त्याच्यानंतर असं आंबा गहू ओटी असं भरतात एकमेकींची आणि अशा पद्धतीने पूजा करतात. तर बरेच जणी प्रसाद जो देतात, तर मला आता लग्नाला 20 वर्ष झाले, पण मी त्यांच्या हाताने खाल्ल्याशिवाय माझा उपवास सुटत नाही. तर मी वाटीतच घेत असते प्रत्येकाने दिलेलं. मग घरी आल्याने आहोच्या हातांनीच मी प्रसाद खाते आणि त्यांचं दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर मग ते म्हणे तुझं व्हिडिओ हे ते सुरूच असतं, असं चिडवत होते मला ते. त्याच्यानंतर मग स्वयंपाक झालेला होता, म्हटलं चला आता देवांना नैवेद्य दाखवावं. तर मग असं मंडळ काढलं पाण्याचं आणि नैवेद्य दाखवला. तर असं खूप भारी वाटत होतं. त्याच्यानंतर स्वामी पण किती छान दिसत आहेत बघा माझ्या सिंहासनमध्ये, आणि मस्त वाटत होतं. कॉम्बिनेशन जवळजवळ माझं देवाऱ्यातलं स्वामींचं सेम असतं, आणि देवाऱ्यातले जे स्वामी आहे त्यांना वस्त्र जे घालायचं असते तेच मी सिंहासनमध्ये बसलेल्या स्वामींना पण तसंच घालत असते. आणि असं छान पूजा झाली. त्याच्यानंतर मग माझं रील्स वगैरे फोटोशूट असं चालू झालं. मग आहोंनीच केलं, कारण सिद्धेश माझा शाळेतच गेलेला होता. तर अशा पद्धतीत आजची देवपूजा वगैरे वडाची पूजा सगळं असं झालं. तितक्यात पाऊस आला आणि त्याच्या अगोदरच आम्ही जाऊन आलो म्हणून बरं झालं. तर अशी झाली माझी आजची देवपूजा, वडाची पूजा. कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा व्हिडिओ अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.